राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची काल राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। या सगळ्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी खरं तर निवड झाली, परंतु या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये ज्या नेत्यांनी भाषणं केली त्या सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांवरती काही गंभीर आरोप लावलेले आहेत। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत। शशिकांत शिंदेजी, खरं तर तुमच्यावरती हे सगळे आरोप केले जातात, तुमच्या पक्षातल्या नेत्यांवरती आरोप केले जातात की अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला, त्यांचं अंत्यसंस्कार होत होतं आणि त्याच वेळेस तुम्ही विलिनीकरणाच्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये बोलून दाखवत होते। अशा पद्धतीची टीका तुमच्यावरती केली जाते या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये। आम्हाला कोणावर टीका करायची नाही, कारण म्हटलं तर अजितदादा गेल्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर दुःखाची छाया आली, पक्षावर आलेली आहे, काही धोरणं काही भूमिका या ठरल्या होत्या असो, पण तरीसुद्धा आम्ही संयम बाळगलेला आहे। विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीने आजपर्यंत जे काही भाष्य होतं आहे, मला वाटतं की सुनेत्रा वहिनींची काल राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा। त्यांना काम करण्याची मोकळी संधी द्यावी, त्यांना त्यांचा वारसा आहे राजकीयाचा आणि अजितदादांवर काम केलं, त्यांना काम करून त्यांना स्वतःचं नेतृत्व दाखवण्याची चमक दाखवण्याची संधी द्यावी, आम्ही त्याच्या प्रकारच्या शुभेच्छा पण देतो। एक आहे, काही गोष्टी असतात की त्या गोष्टीचे तारतम्य, काही गोष्टीच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण इतके वर्ष सगळेजण एकत्र असल्यामुळे ते धरून आपण व्यवस्थितपणे बोलणं गरजेचं आहे। आरोप प्रत्यारोप करता येतात, पण त्यांनी काही साध्य होणार नाही, त्यांनी काय होणार आहे, पक्षाची हानी होते। मला वाटतं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी आम्ही कुठे बोलत नाही, परंतु अशा तक्रारी, अशा टीका, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं भाष्य होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। परंतु ज्या पद्धतीने सातत्यानं तुमच्या पक्षांवरती, तुमच्या नेत्यांवरती आरोप होताना या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भाषणामधून आरोप झाले, स्वतः सुनील तटकरे म्हणतात की कसले CCTV फुटेज आहेत, काय आहेत, काय तुम्ही टीका करतायत, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह जो आहे तो त्यांनी स्वतःच्या भाषणांमधून निर्माण केला। अजूनही आमची अजितदादांच्या बद्दलची, त्यांच्या पक्षाबद्दलची भावना एक कौटुंबिक आणि आपलेपणाची आहे। ज्यावेळेला अशा प्रकारचा विषय चर्चा ज्यावेळेला होते त्यावेळेला दुःख होतं, पण एक आहे, ज्यावेळेला समोरासमोर असा विषय येईल राजकारणाचा त्यावेळेला बऱ्याच वेळेला तसंच पत्रकाचं उत्तरं हे प्रत्येकजण देऊ शकतो, पण मला वाटतं की हे होऊ नये याची काळजी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेणं गरजेचं आहे। परंतु सुनील तटकरे ज्या पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहेत की अजित पवार कोणाला भेटायला गेले, कधी भेटायला गेले, अर्थात सुनील तटकरे हे खरं तर अजित पवारांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहेत का? सध्या ते आपल्यात हयात नाही आता। हेच मला सांगावं वाटतं की आपण प्रश्न उपस्थित कोणाबद्दल करतात, अजितदादांनी जे केलं म्हणजे अजितदादांना आपण कुठं ठरवतोय असं चित्र निर्माण होते महाराष्ट्रामध्ये, आणि या शेवटच्या बैठकीला तटकरे साहेब पण होते ना। असो, शेवटी त्यांनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही। मला वाटतं की परंतु जे आहे ते स्वीकारावं, नाही स्वीकारायचं झालं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या पक्षाची वाढ करण्यासाठी प्रयत्न करावा, आम्ही आमच्या पद्धतीने करू, पण दुसऱ्याला कमी लेखून आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। परंतु अजित पवार आज आपल्यामध्ये हयात नाही आहेत। अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू होतो, त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदाला निवड होते, पहिलीच पत्रकार परिषद होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, त्यांना बोलू दिलं जात नाही आहे, त्यांची मनस्थिती व्यवस्थित नाही असं सांगा पत्रकारांना। पत्रकार उलटे सुलटे प्रश्न विचारतील किंवा आम्हाला दादांपर्यंत, सरोज अहिरे जे आमदार आहेत त्याच थेटपणे म्हणतात की दादा असताना आम्हाला दादांपर्यंत जाऊ दिलं नाही, आता तरी वहिनी आहेत आम्हाला जाऊ द्या, अशा पद्धतीची त्यांच्या नेत्यांकडनं कुजबूज होते। नाही, मी काल बघितलं ते TVवर, खरं म्हटलं तर हा प्रश्न त्यांना विचारा, मी सांगणं बरोबर नाही, कारण मी काय तिथं नव्हतो आणि त्या पक्षाचा त्यांच्या बाबतीमध्ये काय त्यांच्या लोकांची म्हणणं असेल ते त्यांना विचारलं योग्य ठरेल। परंतु अजित पवार असताना बेधडकपणे माध्यमांना समोर जायचे, माध्यमांच्या प्रश्नांना सगळी उत्तर द्यायची। सुनेत्रा पवार देखील खरं तर काल पहिल्यांदा माध्यमांशी ते बोलल्या, परंतु त्यांची पत्रकार परिषदच आटोपती घेतली। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा दबाव आहे त्यांच्यावरती? दबावाचा प्रश्न येत नाही। एक आहे की सुनेत्रा वहिनींना अजून त्या राजकीय याच्यामधून मीडिया असेल, पत्रकार असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संभाषणामध्ये भाग घेण्याच्या संदर्भामध्ये, चर्चेत सहभागी होण्याच्या संदर्भातून थोडंसं त्यांची तयारी होणं गरजेचं आहे। मला वाटतं ते होतील तयार आणि त्या पत्रकार परिषदेला पण समोर जातील, त्यावेळेला कोणाची गरज लागणार नाही।
परंतु सातत्यानं असं म्हटलं जातं की छगन भुजबळांनी देखील उल्लेख स्वतःच्या भाषणांमध्ये केला की गुंगी गुडिया आहे असं समजू नका. गुंगी गुडिया आहेत सुनेत्रा पवार. ज्या पद्धतीने इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया अशी उपमा देण्यात आलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण भारतानं इंदिरा गांधींचं कर्तृत्व आणि नेतृत्व पाहिलेलं होतं, तशाच पद्धतीचं सुनेत्रा पवारांच्या बाबतीत घडेल. मला वाटतं ते तशा पद्धतीने काम करण्याची धमक त्यांच्यात होईल. कारण मला असं दिसून येतं आहे की त्यांचं, मी मगाशी सांगितलं, दादाबरोबर काम केलेलं आहे, राजकीय वारसा वगैरे आहे, पवार कुटुंबाच्या बरोबर पवार घराण्यांची असलेलं त्यांचं राजकीय हे, त्यामुळे शरद पवार वगैरे, सुप्रियाताई वगैरे सगळे एकत्रपणे त्यांनी इतके वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की ते गुंगीगुडी असतील. फक्त एकच आहे, ते सक्षमतेने उभे राहतील, तर स्वतःच्या कर्तृत्वाने ते उभे राहतील आणि ते राहावं अशी माझी अपेक्षा आहे. तर उद्या 28 तारीख आहे. अजित पवारांच्या संपूर्ण दुर्दैवी विमान अपघाताला 1 महिना संपूर्ण होईल, परंतु अद्याप देखील जो प्राथमिक अहवाल आहे या सगळ्या अपघाताचा तो सार्वजनिक रिपोर्ट करण्यात आलेला नाही आहे. लोकांच्या अनेक मनात प्रश्न आहेत. सातत्याने तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल होण्याची मागणी करतायत. अद्याप गुन्हा दाखल होत नाही, परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षातले नेते धनंजय मुंडे म्हणतात की फक्त काही लोकांना स्टंट करायचं या सगळ्या संदर्भात. मी काल सभागृहामध्ये ज्यावेळेला हा विषय FIRच्या बाबतीमधला झाला नाही त्यावेळेस आवाज उठवलेला आहे. मला वाटतं की काल आम्ही आवाज उठवल्यानंतर अल्पकालीन चर्चा स्वीकारण्याच्या बाबतीमधली सभापतीने तयारी दर्शवली आहे. त्यामध्ये आमचा हाच मुद्दा आहे की आम्हाला पहिलं एकदा सत्य कळवून द्या. त्या सत्यतेमध्ये काय परिस्थिती आहे, CID चौकशी, CBI चौकशी. आणि काल मी बघितलं CID चौकशी करताना ते अधिकारी म्हणाले की आम्ही घातपात का अपघात याची चौकशी करतो आहे. मला वाटतं की त्याची सत्यता, सातत्याने काय प्रगती झाली याची चर्चा करण्याचा प्रयत्न करणं. शेवटी जे काही झालं असेल, परंतु त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. कोणी काय म्हणून द्या स्टंट वगैरे, पण मला वाटतं तो जर प्रकार झाला नसता तर कदाचित या कंपनीवर बंदी घालण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला नसता. अजितदादा गेले, दुखवटा साजरा झाला असता आणि परत त्या ठिकाणी सगळे विसरून गेले असते. पण त्याची सातत्याने पाठराखण करण्याचं काम रोहित पवारनी केल्यामुळे का होईना 4 विमानं त्यांची रद्द करण्यात आली. या अगोदरच जर ऑडिट झालं असतं तर अजितदादा राहिले असते. निदान आम्ही त्या लढ्यामुळे भविष्यकाळामध्ये एखादा मोठा अपघात घडण्याचं टाळलं गेलं, हे काही कमी नाही. आणि मग एकनाथ शिंदेंच्या सेनेने स्पष्ट शब्दात सांगितलं की या कंपनीचे आम्ही विमानं वापरणार नाही, हेलिकॉप्टर वापरणार नाही. यातच सर्व काय आलेलं आहे. खरं तर आता राज्यसभेची निवडणूक आहे. 5 तारखेला अर्ज भरायचा आहे. तुमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवार ठरवला आहे का महाविकास आघाडी म्हणून तुमची काही चर्चा झाली आहे का? महाविकास आघाडी म्हणून आमची एक प्रयत्न चालू आहे की आदरणीय पवारसाहेबांना या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भातून आम्हाला उभं करण्याच्या बाबतीमध्ये आमचा प्रयत्न आहे. तशा प्रकारची चर्चा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी झालेली आहे. मी पवारसाहेबांशी अजून चर्चा झालेली नाही. आम्हाला वाटतं की 60 वर्षाचा त्यांचा सलग हा प्रवास जो आहे, त्या प्रवासाच्या माध्यमातून राजकारणामध्ये महाराष्ट्राला, देशाला एक नेतृत्व म्हणून ते आवश्यक आहे. केंद्रात, राज्यात तशा प्रकारची संधी मिळावी तशी चर्चा आमची स्थानिक पातळीवर चाललेली आहे. काँग्रेसची त्यांची इच्छा आहे, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या लोकांची इच्छा आहे. या सगळ्यांची इच्छामधून एकमताने आम्ही नाव करण्याचा प्रयत्न 100% करू. परंतु काल तुमच्या महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीला स्वतः आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. आदित्य ठाकरे सातत्याने आग्रही मागणी करतात की या सगळ्या राज्यसभेच्या जागेवरती शिवसेनेचा दावा आहे, शिवसेनेचा आवाज हा दिल्लीत असला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे. प्रत्येक पक्षाची लोक मागणी करणार ना, त्यांनी का मागणी करू नये. बरं, मागणी केल्यानंतर जेव्हा बैठक होते त्यावेळेला भविष्यकाळामध्ये काही जागा असतात, काही मागे पुढे सरकून त्यावेळेला तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही असं करू, असा मार्ग निघू शकतो. आणि मला वाटतं की तशा प्रकारे मागणी केली म्हणून निर्णय झाला असं होत नाही. कारण तिघांच्या असलेल्या एकत्रित मतावर एक उमेदवार 100% निवडून येऊ शकतो आणि तशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही कोणत्याही परिस्थितीत करू. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. शशिकांत शिंदे होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. ते म्हणतात की अजितदादांना कुठेतरी खोट्यात पाडण्याचं काम जे आहे ते आता त्यांच्याच पक्षातले नेते मंडळी करताना पाहायला मिळतात. एका बैठकीला तर स्वतः सुनील तटकरे जे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित होते. जर आम्हाला वेळ आली तर आम्हाला सगळं काही बोलावं लागेल, अशा पद्धतीचं थेट मत जे आहे ते आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.